राष्ट्र निर्माण के लिए राजनीति नहीं बल्कि समाज की भागीदारी बहुत जरूरी है। टैलेंट और हालात संघर्षों में पैदा होते हैं। इसी टैलेंट से बने लाइफ ट्रांसफॉर्मेशन सेंटर ने छात्रों की जिंदगी बदलने का एक अनोखा काम शुरू किया है। ये कैरेक्टर पर्सनालिटी और राष्ट्र निर्माण में एक बहुत बड़ा योगदान होगा। ये विचार पतंजलि योगपीठ के फाउंडर और आध्यात्मिक गुरु स्वामी रामदेव बाबा के। उन्होंने ये भी कहा कि जिंदगी बदलने का एक बहुत बड़ा फॉर्मूला यही छिपा है। स्वर्गीय उर्मिला वी कराड़ की याद में देश में पहली बार उच्च शिक्षा क्षेत्र में दौड़ तहसील के बोरीबेल में बनाए गए लाइफ ट्रांसफॉर्मेशन सेंटर के उद्घाटन पर बतौर मुख्य अतिथि के रूप में बोल रहे थे। MIT वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी के संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ दा कराड़ मौजूद थे। साथ ही लाइफ ट्रांसफॉर्मेशन सेंटर के संकल्पक और निर्माता डॉक्टर राहुल विश्वनाथ कराड़ भी मौजूद थे। इस मौके पर लाइफ ट्रांसफॉर्मेशन सेंटर का ब्रोशर रिलीज किया गया। इस मौके पर पद्मश्री पोपटराव पवार, राजीव गांधी खेल रत्न अवार्डी रंजन सोदी, संजीव निकम, नंदकिशोर पाचपुते मुख्य अतिथि के रूप में उपस्थित थे। साथ ही बापू साहेब मोरे, विधायक रमेश अप्पा कराड़, योगेश पाटिल ऑनरेबल गेस्ट थे, जबकि CEO डॉक्टर प्रसाद खांडेकर और स्टूडेंट रिप्रेजेंटेटिव मौजूद थे। के सेंटर आहे लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर हा हायर एज्युकेशन सिस्टीम मधला हा भारतातला हा पहिला प्रयोग आहे की 7 दिवस मुलांना त्यांचे मोबाईल घेतले जातात। शेतीविषयी, स्पोर्ट्स विषयी, खाण्यापिण्याच्या सवयींच्या विषयी आणि नेशन बिल्डिंगच्या विषयी त्यांच्या मनामध्ये प्रॅक्टिकल रूपाने आपल्याला त्यांना कसं शिकवता येईल ह्याच्यासाठीचा हे सेंटर आहे लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर बोरीबेल गावामध्ये, इथं दौंड तालुक्यामध्ये, इथं हे पुण्यामध्ये झालेला आहे। आणि हा मला असं मुद्दाम सांगावं वाटतं की सगळ्या टेक्निकल इन्स्टिट्यूशन देशातल्या, फिलॉसॉफीच्या सगळ्या हायर एज्युकेशनच्या संस्था 19 ते 20 वयोगटाची ही मुलं या पूर्ण प्रोसेस मधनं त्यांनी जाणं, मला असं वाटतं की एक फार महत्वाचा असा एक सक्सेसफुल एक्सपेरिमेंट आम्ही गेल्या महिना 2 महिन्यामध्ये अनुभवला। आज याचं उद्घाटन स्वामी रामदेवजी आणि माननीय कृषी मंत्री देशाचे शिवराज सिंग चौहानजींच्या हस्ते झालं आणि आदरणीय विश्वनाथ कराड सर MIT शिक्षण संस्थेचे प्रमुख त्यांनी याला पूर्ण आशीर्वाद दिलेले आहेत। पण सगळ्यात महत्वाचा विषय मला सांगावासा वाटतो की 5 पिलर प्रमुख रूपाने जे आपण ह्याच्यामध्ये टीम बिल्डिंग, लीडरशिप, ऍग्रिकल्चर अँड नेचर, स्पिरिच्युअलिटी आणि पीस। एखादा माणूस स्पिरिच्युअल खूप चांगला, आध्यात्मिक खूप आहे, पण त्याचं शारीरिक बळ नाही, काय करणार? एखादा शारीरिक दृष्ट्या खूप बळकट आहे, त्याला आध्यात्मिक बैठक नाही, त्याला अध्यात्माचं स्वरूप नाही, तर तो भिन्नादेन पण होऊ शकतो। त्याच्यामुळे अध्यात्म आणि शक्ती दोन्हीचा समन्वय पाहिजे हा विचार प्रामुख्याने ह्याच्यामध्ये आहे। आणि तुमचं देशाच्या प्रतीचा तुमचा आदर, देशाच्या प्रतीचा तुमचा बिलॉंगिंगनेस वाढावा आणि त्यातनं उद्या वेगवेगळ्या प्रकारची संशोधनं पुढे यावी
मोठमोठे शोध विद्यार्थ्यांना अशी असं बोललो तुम्हाला की देह बुद्धी आत्मा आणि मन या चार गोष्टी या रियालिटी आहे. मन हे त्याचं सर्वात चंचल आहे. माझ्या शेजारी इथं बापूसाहेब मोरे बसलेले आहेत. तुकाराम महाराजांचे 10वे वंशज आहेत. संत ज्ञानेश्वर टू अल्बर्ट आइन्स्टाईन हा सध्याचा प्रवास आहे. आणि जगभर तुम्ही मगाशी मी तुम्हाला बोललो की संपूर्ण जगामध्ये एवढं महायुद्ध चाललं असताना या ठिकाणी चिंतन चालू आहे की संपूर्णपणे जगामध्ये विश्व शांती कशी नांदेल, त्याचं हे चिंतन आहे. योगा आणि मेडिटेशन किंवा मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे 2-4 शब्द जे आहेत ते इतके बोलके आहेत की हे जगाला दिशा देऊ शकतात असं माझं स्वतःचं मत आहे.